आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बदली करण्याच्या संदर्भात भेदभाव वागणूक दिल्यामुळे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या कुमारी सुनीता रामचंद्र पाईकराव यांना बदल्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक भेदभाव असमानतेची वागणूक दिली जात आहे। शिक्षकांना मूळ ठिकाणी नियुक्ती दिली आहे। मागील 14 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी या संदर्भात उपोषण केले होते। त्यांना संधी ही मान्य केली होती, परंतु अद्यापही त्यांची मिळालेली नाही। त्यामुळे शिक्षिका रामचंद्र पाईकराव पुन्हा 25 फेब्रुवारी 2024 पासून उपोषणाला बसले आहेत। प्रश्न मार्गी लावावा असे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सायस मोडक यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेल्या निवेदनात या देशाचे नियम कायदे मलाही लागू हवे। बदलीमध्ये मागील 5 वर्षापासून झालेल्या अन्यायाची सत्यता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी 29/8/2023 ला तपासली। सत्यता निदर्शनास आल्यावर त्यांनी जसे आदेश दिले की पूर्वीच्या ठिकाणी आपल्याला 30 नोव्हेंबर नंतर बदली देण्यात येईल। मी प्रशासनाला हात जोडून विनंती करत आहे की मला मूळ ठिकाणी बदली देऊन अन्य कर्मचाऱ्यांसाठी मूळ ठिकाणी बदली देऊन माझा लोकशाहीवरील विश्वास मजबूत करावा। परभणी तालुक्यातील आसोला येथील शालेय पोषण आहार कामगारांना नोटीस न देताच कामावरून कमी केल्यामुळे ते आज 25 जानेवारी 2024 पासून उपोषणाला बसले आहे। गेल्या 17 वर्षापासून आसोला येथे शालेय पोषण आहार काम करणाऱ्या कामगार ज्योती मकासरे व राधा जाधव या दोघी जणी चांगल्या प्रकारे शालेय पोषण आहाराचे काम करीत आहेत। बद्दल आजपर्यंत कुठलीही तक्रार कोणीही केली नाही, परंतु जुलै 2023 ते 17 जुलै 2023 या कालावधीत एकही तक्रार नव्हती, परंतु त्यांना कुठलीही नोटीस न देता मुख्याध्यापक यांनी कामावरून कमी केले। सर्वात त्यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही। तसेच नोटीस न देता नियमबाह्य आम्हाला कामावरून काढून टाकले। या विरोधात न्याय मिळावा यासाठी ते 25 जानेवारी 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात उपोषणाला बसले आहेत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। कामगार पक्ष प्रणित लालबावटा शालेय पोषण आहार संघटना यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। त्याबरोबर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय असेल किंवा गट शिक्षणाधिकारी कार्यालय असेल, या सगळ्या कार्यालयाला जवळपास 12दा कमीत कमी त्याने निवेदन दिलेले आहेत आणि 2-3 वेळेस यापूर्वी देखत उपोषण केलेले आहेत। प्रत्येक टायमाला त्यांना या ठिकाणी उपोषण सोडा, मी गावात गेल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कामावर घेऊ अशा प्रकारचं आश्वासन करून त्यांना उपोषण सोडायला लावलं, परंतु आजतागाय त्यांना कामावर घेतलेलं नाही। त्यामुळं आज या ठिकाणी त्या त्रस्त वंशनी या ठिकाणी दोघी जणी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळेस मात्र त्यांची अशी जिद्द आहे की जोपर्यंत त्यांना या ठिकाणी कामावरून घेण्याचं पत्र मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार केलेला त्यांनी। हिंगोली येथे आरोग्य खाते आशा वर्कर गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने जुनी जिल्हा परिषद हिंगोली येथे ग्राउंडवर जमून मेन रोडने मोर्चा निघून आंदोलन करण्यात आले। आशा वर्कर यांच्या 7,000 रुपयांचा व गटप्रवर्तक यांचा 10,000 रुपयांचा भाऊबीज 2,000 रुपये संपकाळातील कपात केलेले मानधन तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, ऑनलाईन कामावर बहिष्कार व इतर निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत वरिष्ठांना लेखी स्वरूपात देऊन पाठवण्यात आले आहे। मागण्यासाठी तात्काळ GR काढण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रातील 70,000 आशा 4,000 BF अजून तीव्र आंदोलन करतील असे आवाहन आयटेक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मोवाजी बुरुड सर, राज्याध्यक्ष राजीव देसले, सारिका चांदणे, माया राऊत, सुनीता कुरवाडे, सुधाकर वाडवे, सुधा सपकाळ, वंदना पाईकराव, राधा पांचाळ, श्रीकांत सुपर्णीस, रेखा कदम, वंदना खरे, सावित्री काळे, पांडुरंग कैस्तुरे, सीमा दुधमल, अश्विनी खंदारे, ज्योती वावळे, वैशाली ढगे, सुजाता घोंगडे, सुवर्णा आकरमार व जास्तीत जास्त अशा गटप्रवर्तक या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण रस्ता करू। महाराष्ट्रातील आरोग्य मंत्री किंवा मंत्री पूर्णा तालुक्यातील बाणेगाव येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या विरोधात वेळोवेळी व संबंधित कार्यात तक्रार अर्ज देऊनही कोणतीही कारवाई सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय बाणेगाव यांच्यावर अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। म्हणून आज दिनांक 15/1/2024 पासून आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे। रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला असून यावेळी रिपब्लिकन सेनेचे राजूभाऊ सूर्यवंशी यांनी या उपोषण स्थळास भेट देऊन सर्वांच्या मागण्या समजून घेतलेल्या आहेत आणि लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे राजूभाऊ सूर्यवंशी यांनी दिला आहे। पूर्ण प्रशासन असेल
जिल्हा परिषद प्रशासन असेल यांनी कुठल्याही पद्धतीचा या गावकऱ्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे यांच्यावर आज उपोषणाची वेळ आली. म्हणून माझे या प्रशासनाला आव्हान आहे, सरपंच व तिथला ग्रामसेवक यांनी पैशाची आबरताबर करून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. शासनाची जमीन ही इतर व्यक्तींना लावून देण्याचं काम केले. मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या भ्रष्ट प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. जर का या गावकऱ्यांना लवकरात लवकर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. फुलकळस येथील माधव देवराव दुधगोंडे राहणार फुलकळस तालुका पूर्णा येथील रहिवासी असून त्यांनी त्यांची अण्णाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था आहे. सदरी संस्थेच्या नावाने खोटे शिक्के तयार करून अपार झाल्याप्रकरणी मागच्या अनेक वर्षापासून तक्रारीचा पाठपुरावा करत आहेत, तरी न्याय मिळत नाही. कामगार अधिकारी आपली मनमानी करत आहेत, तरी वारंवार निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने दिनांक 25 जानेवारीपासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. संदर्भानं हे अण्णाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार संस्था आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत हे चेअरमन आहेत संस्थेचे दुधगुंडे, आणि यांच्या संस्थेचे खोटे सिक्के तयार करून, खोट्या सह्या तयार करून त्या कामगाराला 90 दिवसाचं प्रशिक्षण देऊन या कामगार कार्यालयाचे मानगावकर आणि पूर्णा नगरपालिकेचे शिव यांनी संगनमत करून त्या 126 लोकाला जे प्रमाणपत्र दिलेले त्या खोटे प्रमाणपत्र देऊन त्यांच्याकडून हजार 2,000 रुपये घेऊन त्यानं ते खोटे सर्टिफिकेट दिलेले आणि यांच्या संस्थेचा जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे, ज्या लोकांना भ्रष्टाचार केला आहे, आता महादेव दुधगुंडे आणि मी पाठिंबा म्हणून जमीन अधिकार आंदोलनाचा गवारे असे आम्ही उपोषणाला बसलेलो. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. परळी येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते दैनिक सोमेश्वर साथीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न. यावेळी उपस्थित दैनिक सोमेश्वर साथी संपादक बालासाहेब फड, परभणी जिल्हा प्रतिनिधी सचिन सोनकांबळे, माझगाव तालुका प्रतिनिधी बालासाहेब उफाडे व आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यात असलेल्या प्रमुख शासकीय कार्यालयावरती अशी आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शिवभीम क्रांती न्यूज चॅनलच्या वतीने सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.